जर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA, BSc आणि व्होकेशनल कोर्सेसना ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी स्वाती कांबळे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फर्ग्युसन कॉलेजमधील वेगवेगळ्या अंडर ग्रॅज्युएट लेवल कोर्सेसची माहिती समजून घेणार आहोत। यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा। त्याचबरोबर आपल्या आसपासच्या 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यांना ह्या ॲडमिशन प्रोसेस समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, फर्ग्युसन कॉलेज हे एक खूप प्रेस्टिजियस आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे। यावर्षीपासून न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपल्याला अंडर ग्रॅज्युएट लेवल डिग्रीज किंवा बॅचलर्स लेवल डिग्रीजमध्ये 3 किंवा 4 वर्षांचा असा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात येणार आहे। सो तुम्ही 3 किंवा 4 वर्षांची डिग्री असा हा ऑप्शन इथे यावर्षीपासून निवडू शकता। सो न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार झालेला हा एक बदल आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा की यावर्षी आपण ज्या स्पेशलायझेशनसाठी अप्लाय करणार आहोत, फॉर एक्झाम्पल मला BSc फिजिक्स करायचं असेल तर माझ्यासाठी आपलं मेरिट हे मला 12वी मध्ये फिजिक्स या सब्जेक्टला जे मार्क्स पडलेले आहेत ते मार्क्स माझ्या या मेरिटसाठी कन्सिडर केले जातील स्पेशलायझेशन डिसाईड करताना। किंवा मी 12वी आर्ट्स पूर्ण केलेलं असेल आणि मला BA हिंदीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला 12वी मध्ये जे हिंदी या सब्जेक्टला मार्क पडलेले आहेत किंवा जे मेजर सब्जेक्ट्सना मार्क्स पडलेले आहेत त्याच्या बेसिसवर माझं स्पेशलायझेशन पुढे कन्सिडर केले जाईल किंवा हे एक मेरिट म्हणून कन्सिडर केलं जाईल। सो हा एक मेजर सब्जेक्ट्स किंवा स्पेशलायझेशनच्या सब्जेक्टसाठी हा एक नवीन क्रायटेरिया इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे। हा एक महत्त्वाचा बदल आहे कारण तुम्हाला 12वी मध्ये कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स पडलेत आणि तुम्हाला नक्की कोणत्या कोर्सेसमध्ये स्पेशलायझेशन पुढे जाऊन करायचं आहे याच्यासाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचा क्रायटेरिया असणार आहे। तुम्ही तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमचं स्पेशलायझेशन निवडू शकता। अजून एक महत्त्वाची गोष्ट की फर्ग्युसन कॉलेजमध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला ॲडमिशनसाठी अवेलेबल आहेत। एक आहे ग्रँट इन एड म्हणजे ग्रँटेबल इंग्लिश मीडियम बॅच, दुसरी आहे ग्रँट इन एड मराठी मीडियम आणि तिसरा आहे सेल्फ फायनान्स कॅटेगरी। सो ह्या 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला बऱ्याचशा कोर्सेसमध्ये अवेलेबल आहेत। काही सब्जेक्ट्स किंवा काही स्पेशलायझेशन्स हे फक्त सेल्फ फायनान्स मोडमध्ये देखील आपल्यासाठी उपलब्ध आहेत। तर तुमचं स्पेशलायझेशन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं किंवा आपल्याला कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी लक्षात घ्यावं लागतं। तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून समजून घेता येईल। जे नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते। ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याआधी हे सर्व डिटेल्स आपण नक्कीच वाचायला हवेत। कोणकोणते स्पेशलायझेशन्स आहेत आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत आणि आपण एकच फॉर्म भरायचा आहे की मल्टिपल फॉर्म भरायचे आहेत याचे डिटेल्स नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच वाचावे लागतील। जर तुम्हाला ऑप्शन्स ओपन ठेवण्यासाठी मल्टिपल कोर्सेसना अप्लाय करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता, मात्र त्याच्यासाठी सेपरेटली आपल्याला हे फॉर्म्स भरायला लागतील। फॉर एक्झाम्पल तुम्हाला BSc फिजिक्स आणि BSc केमिस्ट्रीसाठी जर आपले ऑप्शन्स ओपन ठेवायचे असतील तर हे 2 फॉर्म्स आपल्याला वेगवेगळे भरायला लागतील आणि त्याच्यामधले सर्व डिटेल्स आपल्याला तिथे व्यवस्थित मेन्शन करायला लागतील। त्याच्यामधलं देखील कोणत्या बॅचसाठी तुम्ही हा अप्लाय करताय, सेल्फ फायनान्स किंवा मीडियम जे आहे इंग्लिश किंवा मराठी मीडियम, कोणता कॅटेगरी आहे ॲडमिशनची, हे आपल्याला हे फॉर्म्स भरताना व्यवस्थित लक्षपूर्वक भरायचं असतं। सो फर्ग्युसन कॉलेजमध्ये आपल्याला 3 स्ट्रीम्समधले कोर्सेस अवेलेबल आहेत। एक आहे आर्ट्स फॅकल्टी, सेकंड सायन्स फॅकल्टी आणि थर्ड इज व्होकेशनल ट्रेनिंग। सो आर्ट्समध्ये आपल्याला वेगवेगळे स्पेशलायझेशन्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, सायकॉलॉजी सारखे सब्जेक्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत। BSc मध्ये देखील फिजिक्स केमिस्ट्री सोबतच इतर स्पेशलाइज्ड कोर्सेस, कम्प्युटर सायन्स सारखे कोर्सेस देखील आपल्याला इथे अवेलेबल आहेत। त्याची पूर्ण लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा इथे डिस्प्ले करते, ती तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये देखील आपल्याला ॲनिमेशन, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग यासारखे काही कोर्सेस अवेलेबल आहेत। तर या सर्व स्पेशलायझेशन्सचा विचार करून तुमच्या इंटरेस्टनुसार आणि तुम्हाला आता असलेल्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म्स लवकरात लवकर भरावे लागतील। तर यावर्षीची ॲप्लिकेशन सायकल ही सुरू झालेली आहे। 6 मे पासून आपल्याला हे फॉर्म्स ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत आणि 17 मे पर्यंत आपण हे फॉर्म्स भरू शकतो। ही एक महत्त्वाची डेडलाईन आहे जी आपल्याला लक्षात घ्यायची आहे। 17 मेच्या आतच आपल्याला हे फॉर्म्स ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहेत। तर ही पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होते। फर्ग्युसन कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून अकाउंट तयार करून त्याच्या अंतर्गत हा फॉर्म भरावा लागतो। याच्यामध्ये आपले प्रेफरन्स, स्पेशलायझेशन्सचे डिटेल व्यवस्थित तिथे मेन्शन करायला लागतात। जर तुम्हाला मल्टिपल फॉर्म्स भरायचे असतील तर ते देखील सेपरेटली तुम्ही फॉर्म्स भरू शकता। त्याच्यानंतर 17
मे पर्यंत आपण हे फॉर्म्स भरायचे आहेत. टेंटेटिव्हली 19 मेला ही जनरल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. या जनरल मेरिट लिस्टमध्ये अप्लाय केलेल्या सर्व स्टुडंटचे सर्व डिटेल्स तिथे मेन्शन केलेले असतात. तुमचं मेरिट काय आहे, तुम्ही कोणत्या कोर्सनं अप्लाय केलेला आहे, त्याचे डिटेल्स बरोबर आहेत का हे आपण चेक करणं अपेक्षित असतं. जनरल मेरिट लिस्टमध्ये आपले सर्व डिटेल्स तिथे कन्फर्म करायचे असतात. जर त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल तर आपल्याला लगेचच ती क्वेरी रेज करून तो इश्यू रिझॉल्व्ह करून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर ह्या आपल्या स्पेसिफिक सब्जेक्टसाठीच्या मेरिट लिस्ट पुढे डिक्लेअर होतात. सो टेंटेटिव्हली 22 तारखेपासून ह्या स्पेशलाइज्ड मेरिट लिस्ट किंवा ज्या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय केलं आहे त्याची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर आपण ॲडमिशन प्रोसेसचा पुढे भाग होऊ शकतो आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करू शकतो. काही वेळेला या फायनल मेरिट लिस्ट नंतर वेटिंग लिस्टसुद्धा लागू शकते भविष्यामध्ये, डिपेंडिंग ऑन द इनटेक किंवा डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स. सो मेरिट लिस्ट नंतर वेटिंग लिस्टची सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते. सो ह्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला दिलेल्या तारखांवर तिथे फिजिकली प्रेझेंट राहावं लागतं. सो ही पूर्ण प्रोसेस मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल, जेव्हा तुम्हाला फिजिकली डिपार्टमेंटमध्ये किंवा फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसवर तिथे यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्या सीट्स अलॉकेट केल्या जातात आणि पुढची प्रोसेस जी ॲडमिशन फी वगैरे भरण्याची प्रोसेस आहे ती तुम्ही फिजिकली किंवा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये कॉलेजच्या कॅम्पसमधून पूर्ण करू शकता. सो ह्या दिलेल्या डेडलाईन्सच्या मध्येच आपल्याला ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस देखील कंप्लीट करायची असते, ज्याच्यामध्ये ह्या सीटचं ॲलोकेशन असेल किंवा पेमेंट ऑफ फीज असेल हे सुद्धा आपल्याला वेळेमध्येच कंप्लीट करायचं असतं. सो ह्या काही पूर्ण ॲप्लिकेशनच्या टाईमलाईनमधल्या महत्त्वाच्या डेडलाईन्स आहेत. ऑलमोस्ट मेच्या एंडपर्यंत ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते आणि आपल्या ॲडमिशन्स कन्फर्म होतात. सो पूर्ण ही जी टाईमलाईन आहे किंवा कोणकोणत्या आपल्यासाठीच्या महत्त्वाच्या डेट्स आहेत हे नोटिफिकेशन्समधून नक्की क्लिअर करून घ्या आणि त्या डेडलाईन्सच्या आधीच आपली पूर्ण प्रोसेस आपण कंप्लीट करायची आहे. तर हे काही ॲडमिशनच्या संदर्भातील महत्त्वाचे डिटेल्स आहेत. लागणारे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा डिपार्टमेंट्सची माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला इन पर्सन काउन्सिलिंग हवं असेल तर कॉलेजमध्ये दिवसभर आपल्याला काउन्सिलिंगचे टेबल्स आहेत, जिथे जाऊन आपण आपल्या क्वेरीज विचारू शकतो किंवा स्पेशलायझेशन संदर्भातील काही क्वेरीज असतील तर त्या विचारू शकतो. जर तुम्ही पुण्यात असाल किंवा तुम्हाला पुण्यात येणं शक्य असेल तर तुम्ही ह्या काउन्सिलिंगचा देखील उपयोग करून घेऊ शकता किंवा ज्या दिलेल्या हेल्पलाईन्स आहेत त्यांच्यावर देखील कॉल करून आपण आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. तर ह्या ॲडमिशनच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ज्या लक्षात घेऊन आपण 17 मेपर्यंत हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि या ॲडमिशन प्रोसेसचा भाग व्हायचा आहे. तर असेच एज्युकेशनल अपडेट्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.